खरं तर नोटाबंदीच्या काळामध्ये संजय राऊत यांना रांगेत उभं राहावं लागलं, कारण संजय राऊतांचा काळा पैसा त्याच्यामध्ये बुडाला. संजय राऊत यांनी पत्राचाळ असेल किंवा या सगळ्यामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा केला होता आणि या करोडो रुपयाच्या घोटाळ्याचा फटका नोटाबंदीमध्ये संजय राऊत यांनी बसला. त्यामुळे संजय राऊतांना अजूनही पोटामध्ये दुखतंय, कारण नोटाबंदीच्या काळामध्ये संजय राऊत यांच्याकडे असली जी काळी संपत्ती होती ती त्यांना पांढरी करता आली नाही. त्यामुळे अजूनही स्वप्नामध्ये संजय राऊतांना नोटाबंदी आठवते आणि नोटाबंदीमध्ये आपल्या करोडो रुपयाची संपत्ती गेली, करोडो रुपयाचा भ्रष्टाचाराचा माल हा आपल्याला पांढरा करता आला नाही. त्यामुळे संजय राऊत अजूनही अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे त्यांना अद्यापही नोटाबंदीची रांग आठवते. परंतु या देशातल्या जनतेला माहिती आहे की नोटाबंदीमुळे संजय राऊत यांच्यासारखं कंबरडं मोडलं, परंतु या गॅस टंचाईमुळे कुठेही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत नाही. 25 दिवसामध्ये सर्वसामान्य नागरिकांना घरामध्ये गॅस मिळतोय. संजय राऊत सारखी काही माणसं जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाहीत. राहिला प्रश्न इराणशी संवाद साधण्याचा, तर इराणशी संवाद साधण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे अधिकारी सक्षम आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडनं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संजय राऊत, तुम्हाला याच्यामध्ये नाक खुपसायचं काही गरज नाही. काल त्या खाडीमधनं भारताचे झेंडे असलेले सगळे जहाज सोडण्यात आले आणि ते आपल्या मुंबईच्या किनाऱ्यावर आलेले आहेत. ही भारताची ताकद आहे. भारताचा तिरंगा झेंडा बघितला की कुणाचीही वाकडी नजर आपल्या देशाकडे लागत नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे. याचा विचार संजय राऊतांनी करावा.